सांगतो की गप्प बस या आजचं ऑडिट होऊन जाऊ दे, पण नाही, तुझं भडक डोकं काय ऐकायला तयार नाही. मिस्टर आता जाऊन सगळं. मामा मला हे सगळं आधीच माहित होतं. फडक्याला मारल्यावर अख्खी जनता त्याच्या बाजूने उभी राहणार आहे माहित होतं तुम्हाला. अरे म्हणून तर ऑनलाईन त्याला. आता अख्ख्या जगाला कळू दे कवटेकरांचा नाद करायचा नाही. नाद केला त्याला आपण बाद केला मायला. आता सगळे म्हणत असतील बालराम म्हणाले डेंजर माणूस आहे, बेकार. तुझं तुला कळतंय काय बोलतोय ते? तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे ना एकही माणूस काम करायला तयार नाही. माहिती आहे कोण काम करायला तयार नाही? हा अरे बुडाव फटके देतो नाही की गच्च्या बोल. एवढं सोपं वाटलं तुला? सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावा लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावा लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. दाजी दाजी काय झालं बॉम्बला तुला? आईला इकडं पण कोणी नाही म्हणजे? तिकडं साखर कारखान्यात सगळ्यांनी काम बंद केलंय. ऊस घेऊन आलेले ट्रॅक्टरवाले, ट्रकवाले, बैलगाडीवाले सगळे वैतागलेत. सगळे म्हणतायत आम्ही दुसऱ्या कारखान्याला गाड्या लावतो, आम्ही आमचं नुकसान नाही करून घेणार म्हणून. ऐकलं? जा कोणाला अडवणार आहे आता? जा अडव. जा ना, त्यांना बांबूचे फटके दे जा. मी सांगत होतो माझं ऐकत जा गप्प बस, पण नाही. ऐन हंगामाच्या वेळीस ना हंगामा करून टाकलाय तू. हा जा निस्तर आता. काय हे? अरे डबा आणलाय तुझ्यासाठी. ते काल रात्री पण तूच जेवला नव्हतास. का नाही जेवलो? सोड ना अर्जुन, विसरून जा ना. असं कसं विसरू? आणि न खाल्ल्याने मरत नाही मी, कळलं? नकोय मला तुझ्या हातचं. अच्छा, मग कोणाच्या हातचा हवाय रे? त्या डबेवालीच्या का? बरं, म्हणजे आता मी आणलेलं, मी बनवलेलं तुला काही गोड लागायचंच नाही. तू उगाच मला नकोय मला तुझे उपकार, कळलं? उपकार? अरे यात कसले आले उपकार? अरे बायकोय मी तुझी, आणि बायकोनं नवऱ्याची काळजी करणे काय उपकार झाले? काय बोलतोय अर्जुन? खरं तेच बोलतोय. काय चुकीचं बोललो मी? नाही तू काहीच चुकीचं बोलला नाहीस. चूक माझी झाली. हा सॉरी, खरंच सॉरी. बस आता चल जेवायला चल. आता काय करू मी अर्जुन? मला वाटलं निदान आता तरी आपल्यात. काय आपल्यात? अल्ला फडकींवर झालाय, त्यात आपल्यात काय बदलणार आहे? बोल ना. आणि थँक्स. मी विसरून गेलो होतो की तुझ्यात आणि माझ्यात कसल्याच प्रकारचं नातं उरलेलं नाही. तुला शेवटचं सांगतो, हे असले उद्योग करायचे नाहीत. अर्जुन ऐक ना. काय कसावे? काय झालं याला? जेव्हा बघाव तेव्हा डोकं तापलेलं असतंय. डोकं एका गाडीचं सायलेन्सर आहे या तिरसटचं. ए तू नाही म्हणायचं तिरसट. तो अधिकार फक्त मला आहे. बरं बाई, पण आता आमच्या दाजींना काय झालंय? कशाचा राग आलाय? जाऊ दे ग चमके. मोठ्या मोठ्या गावात अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. घ्या, मी इतकं काळजीने विचारायला लागले आणि तू डायलॉग मारायला लागलीस. काय करू आता चमके? मी काय करू म्हणजे माझ्याशी नीट बोलेल, प्रेमानं वागेल. मला तर वाटतं भैरव देवालाच नवस केला पाहिजे. बाबा तूच आता सगळं नीट कर बघ.